नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. कधी ते राज्याचे राजे होते, कधी ते शूर सरदार होते. असे राज्यातले समस्त मराठा लोकसभा निवडणुकीला त्यांनी महायुतीकडे पाठ फिरवली आणि जे घडलं ती आपल्या हातून घडलेली चूक आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं आणि त्यानंतरच्या लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीला हेच ते शूरवीर प्रखर हिंदुत्ववादी मराठे इतरांप्रमाणे इतर समस्त हिंदूंप्रमाणे महायुतीच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी यावेळी या विधानसभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि मुस्लिम धार्जिणी भूमिका घेणाऱ्या महाआघाडीकडे चक्क पाठ फिरवली. पाठ एवढी फिरवली की त्यांनी प्रसंगी त्यांच्या आवडीचे बाळासाहेब थोरातांसारखे उमेदवार देखील त्यांना पराभूत केलं. त्यानंतर हे समस्त मराठा मतदार त्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या बाजूनं भरभक्कमपणे उभे राहिले. अगदी उत्साहात त्यांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं. आश्चर्य म्हणजे त्यांना आजतागायत ज्याच्याबद्दल अनेकदा गैरसमज करवून दिल्या जायचे तेच देवेंद्र फडणवीस एक आश्वासक नेता म्हणून समस्त मराठा त्यांच्या प्रेमात पडले आणि या फडणवीसांना काहीही केलं तरी अंतर द्यायचं नाही म्हणून त्यांनी फडणवीसांच्या महायुतीला भरघोस मतदान केलं आणि इतर हिंदूंप्रमाणे या दिवसाप्रमाणे त्या मराठ्यांचं देखील फार मोठ्या प्रमाणात हेच ते फडणवीस जो भेटेल त्याच्यापाशी मनापासून कौतुक करत आहेत. बरं झालं की फडणवीस आणि मराठा यांच्यामधला दुरावा संपला, अंतर संपलं, जवळीक वाढली. आणखी एक आश्चर्याचा धक्का विशेषतः पश्चिम महाराष्ट्रा व्यतिरिक्त ज्यांना माहीत नाही त्यांना या ठिकाणी मी तो देतो आहे. एक वृद्ध गृहस्थ पण ताठ कण्याचा, ज्याला सदैव सतत शरद पवारांनी पाण्यात बघितलं, त्याच्या विरोधात चिथावणी दिली. काही तरुण प्रसंगी त्या वृद्धाच्या विरोधात गेले, पण आपण जे करतो आहे ते चुकीचं आहे हे त्या चुकलेल्या तरुणांच्या देखील लक्षात आलं आणि ते पुन्हा एकदा त्या वृद्ध व्यक्तीच्या सान्निध्यात गेले. अर्थातच ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं संभाजी भिडे गुरुजी. मित्रांनो, असे संभाजी भिडे जर उर्वरित महाराष्ट्रामध्ये तयार झाले तर हिंदुत्वाचा ताठकणा कधीही मोडून पडणार नाही. प्रखर देशभक्ती आणि जाज्वल्य हिंदुत्व याचा उत्तम संगम म्हणजे भिडे गुरुजी. ते या वयात देखील सतत त्या पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पायपीट करत होते आणि आपले जे अनुयायी आहेत, जे त्यांच्या संस्कारात तयार झाले आहेत, उत्तम नेतृत्व त्यांच्या अंगी ठायी भिनलं आहे, त्या त्यांच्या आवडत्या उमेदवारांसाठी या भिडे गुरुजींनी कंबर कसली आणि मनापासून
प्रचार केला, त्यांना निवडून आणलं. अर्थात ते उमेदवार होते तुळजापूरचे राणा जगजितसिंह पाटील, भोर मुळशीचे शंकर मांडेकर, शिराळ्याचे सत्यजित शिवाजीराव देशमुख, कराड उत्तरचे मनोज घोरपडे, इचलकरंजीचे राहुल प्रकाश आवाडे, कोल्हापूर दक्षिणचे अमल महाडिक, कराड दक्षिणचे अतुल भोसले, भोसरीचे महेश लांडगे, चिंचवडचे शंकर शेठ जगताप, खानापूरचे सुहास अनिल बाबर, हातकणंगलेचे अशोक माने इत्यादी उमेदवारांना या जहाल हिंदुत्ववादी उमेदवारांना निवडून आणण्यात संभाजी भिडे गुरुजींचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. विनाकारण काहीही कारण नसताना सतत कायम त्या संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात आग ओकायची, अपप्रचार करायचा. विशेषतः तरुणांना भडकवण्याचं काम ज्या शरद पवारांनी केलं, त्यांना त्यांच्याच मराठा कुणबी समाजानं तुमच्यापेक्षा आम्हाला आमचे भिडे गुरुजी अधिक जवळचे हे दाखवून दिलं आणि त्या पश्चिम महाराष्ट्रातले समस्त मतदार भिडे गुरुजी यांच्या आज्ञेवरून, सांगण्यावरून, प्रेमापोटी या समस्त उमेदवारांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहिले आणि निवडून आले. लोकसभेचे निकाल हिंदुत्वाविरोधात आल्यानंतर पायाला भिंगरी लागल्यागत महाराष्ट्रातील जे दूरपर्यंत संघ भाजपशी अजिबात संबंधित नव्हते पण प्रखर हिंदुत्ववादी होते, अशा समाजसेवकांनी, वारकऱ्यांनी, त्यांच्या मंडळांनी किंवा संत, कीर्तनकार, भारुडकार, प्रवचनकार, मान्यवर लोकप्रिय शिक्षक देखील किंवा समस्त भजनी मंडळींनी क्षणाचीही उसंत न घेता, विशेष म्हणजे मुस्लिम द्वेष किंवा राग जिभेवर न आणता प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणीत लोकांमध्ये जे आमूलाग्र मतपरिवर्तन घडवून आणलं, ती प्रेरणा घेत मुख्यत्वे समस्त हिंदू मोठ्या प्रमाणावर मतदानाला तर उतरलेच, पण मुस्लिम धार्जिणी भूमिका घेणाऱ्या महाआघाडीच्या उमेदवारांविरोधात जेथे तेथे मतदान करून आले. मित्रांनो, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं यश फार वेगळ्या पद्धतीनं ते मिळालं. त्याला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे या यशाची नेमकी तुलना करताना किंवा त्याचं वर्णन करताना अनेक मुद्दे मला विचारात घ्यावे लागत आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींचं ते यश होतं. अनेक उत्तम शासकीय निर्णय किंवा ज्या पद्धतीनं महायुतीच्या समस्त मंत्रिमंडळाची कामकाजाची पद्धत होती, त्या साऱ्यातून नक्कीच मतदार त्यांच्याकडे आकर्षित झाले. हिंदुत्वाचा मुद्दा अर्थातच फार महत्त्वाचा ठरला, पण त्या पलीकडे ज्यांनी अतिशय तटस्थपणे कुठल्याही अपेक्षा न ठेवता ही निवडणूक जिंकून आणण्यात महायुतीला फार मोठी मदत केली, अर्थात ती भूमिका निभावली राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं. आणि हे सगळं घडवून आणताना मोलाचं सहकार्य लाभलं संघाचे
सहकार्यवाह अतुलजी लिमये, त्यांचं ते अप्रतिम संघटन कौशल्य, त्यांची बारीक नजर, त्यांची ती निर्णय घेण्याची हालचाल आणि त्यांच्या वेळोवेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक संघ स्वयंसेवकाला केल्या गेलेल्या सूचना, यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकानं महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जे सहकार्य केलं, किंबहुना त्यापेक्षा अधिक सहकार्य त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केलं. त्यांचा उमेदवार मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, पण महायुतीचं कर्तव्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, त्यातून सारे स्वयंसेवक अख्ख्या महायुतीसाठी दिनरात काम करत होते, प्रचार आणि प्रसार कार्यात गुंतले होते. त्यांनी संपूर्ण हिंदू मतदारांचं मन आणि मतपरिवर्तन घडवून आणलं. घरची शिदोरी ते न्यायचे, झाडाखाली खायचे आणि कामाला लागायचे. आधी लगीन कोंडाण्याचं पद्धतीनं त्यांनी शेवटल्या 15 दिवसात तर घरातली सारीच्या सारी कामं बाजूला ठेवली. कितीही महत्त्वाच्या कामांकडे त्यांनी पाठ फिरवली, कारण त्यांना काहीही झालं तरी अतुलजींचे जे आदेश होते ते शिरसावंद्य मानून त्यांना नेमके निकाल द्यायचे होते आणि ते संघ स्वयंसेवकांनी दिले. मित्रांनो, हा असा महायुतीच्या यशातला टप्प्याटप्प्याचा भाग. त्यात अर्थात मी तुम्हाला मराठा कुणबी समाजाविषयी सांगितलं, भिडे गुरुजींची भूमिका आणि शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हालचाल आणि त्यांचं सहकार्य. मित्रांनो, तरीही हा विषय येथेच संपत नाही. पुन्हा त्यावर कधीतरी तूर्त एवढंच. नमस्कार.